नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण दौरा केल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारला जागेवर आणण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी, मग लढायचं की पाडायचं ही भूमिका ठरवण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतायत आणि आता मात्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन घोंगडी बैठकीचं आयोजन जरांगे पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे घोंगडी बैठक हा शब्दच पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या बाबतीत आपल्या चर्चेत आलेला आहे. आणि विशेष म्हणजे घोंगडी बैठक हा ग्रामीण भागामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण कुठलाही पाहुणा असेल, कुठलाही मित्र असेल, जर तो घरी आला, सन्मानपूर्वक जर चर्चा करायची असेल किंवा एखाद्या मुद्द्यावर जर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर ग्रामीण भागात आजही घोंगडी टाकल्या जाते आणि याच घोंगडीवर बसून महत्वाच्या विषयावर निर्णय घेतले जातात. अगदी त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये आता घोंगडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. नेमकी घोंगडी बैठक आहे तरी काय आणि ही घोंगडी बैठक महाराष्ट्रामध्ये पहिली घोंगडी बैठक नेमकी कोठे होते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचे आहेत. वास्तविक पाहता ते जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करतायत, आंतरवाली सराटीला, परंतु त्यांचं गाव जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांचा जो दौरा सुरू झालेला आहे तो गेवराई तालुक्यातून सुरू झाला आहे. गेवराई तालुका हा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये येतो आणि याच ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाज हा घोंगडी बैठकीचं त्या ठिकाणी आयोजन करून एकत्रित येतोय. आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा समाज आणि जरांगे पाटलांची एक लाट निर्माण झालेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. घोंगडी बैठक म्हणजे नेमकं काय आहे तर या ठिकाणी गेवराई शहरामध्ये दसरा मैदान, या मैदानावरती भव्य असं मैदान आहे आणि या मैदानावरती तमाम गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या मराठा समाजाची त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांना मानणारा जो काही वर्ग असेल, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी घोंगडी बैठक घेणार आहेत त्या ठिकाणी या सभाच्या मध्यस्थळी 18x18 म्हणजे 18 फूट बाय 18 फूट एवढं रुंदीचं आणि लांबीचं त्या ठिकाणी स्टेज उभारण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे 12 फूट उंचीचं हे स्टेज असणार आहे. याच स्टेजवरती घोंगडी टाकण्यात येणार आहे आणि या घोंगडीवर बसून मनोज जरांगे पाटील तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत आणि एक संदेश त्या ठिकाणी देणार आहेत, असं या घोंगडी बैठकीचं आयोजन आहे. विशेष म्हणजे या घोंगडी बैठकीला मराठा समाजाने मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं यासाठी मराठा समाजाचे समन्वयक हे रात्रंदिवस गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जात आहेत. एका दिवसामध्ये जवळजवळ 20 ते 22 गावांना ते भेटी देत आहेत. प्रत्येक मंदिरात जात आहेत. मंदिरामध्ये हनुमान मंदिराच्या ठिकाणी ते नारळ फोडून त्या ठिकाणी गावकऱ्यांची बैठक घेत आहेत आणि त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, या सगळ्यांना 5 सप्टेंबर रोजी गेवराई शहरामध्ये जी घोंगडी बैठक जरांगे पाटलांची होणार आहे या घोंगडी बैठकीला आपण उपस्थित राहावं अशी ती आवाहन आणि विनंती सुद्धा करतायत. विशेष म्हणजे या बैठकीला महिला पण येणार आहेत, पुरुष पण येणार आहेत आणि विशेषतः घरामध्ये कोणीही राहू नये, प्रत्येकाने या बैठकीला उपस्थिती लावावी असं सुद्धा आवाहन आणि विनंती हे मराठा समाजाचे समन्वयक ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधून त्या ठिकाणी विनंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकंदरीत गेवराई विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती DS न्यूजच्या माध्यमातून आपण घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येक गावातून मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांचा निर्णय ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहे हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी दसरा मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी ग्रामीण भागातून ज्या रस्त्यावरून ही मराठा समाज बांधव भगिनी येतील त्या ठिकाणी त्यांची नाश्त्याची सुद्धा व्यवस्था त्या भागातले मराठा समाज बांधव करतील असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आरोग्य पथकाची सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले. गाड्या पार्किंगची व्यवस्था पूर्ण परिसरामध्ये करण्यात आले. 4 व्हीलरची पार्किंग व्यवस्था वेगळी आहे, मोटरसायकलची पार्किंग व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील नेमकं या घोंगडीवरती बसून घोंगडी बैठकीमध्ये मराठा समाजाला नेमकं काय आवाहन करतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्रातली पहिली घोंगडी बैठक ही बीड जिल्ह्यातल्या गेवराई या ठिकाणी होते आणि त्यानंतर सातत्यानं म्हणजे दररोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाशी ते संवाद साधणार आहेत. मित्रांनो, जरांगे पाटील हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मात्र आक्रमकपणे त्या ठिकाणी भूमिका मांडतायत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर 29 सप्टेंबर पर्यंत
हे जर राज्य सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण आणि दिलेला शब्द जर पाळला नाही आणि मराठा समाजावर दाखल केलेले गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर मात्र मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज आणि इतर समाजाचे उमेदवार हे 288 मतदारसंघामध्ये उभा करायचे की सत्ताधारी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडायचे याचा निर्णय सुद्धा जाहीर करणार आहेत. म्हणजे 5 सप्टेंबर रोजी घोंगडी बैठक जी होणार आहे या घोंगडी बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करतायत, कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे, कुठले उमेदवार पराभूत करायचे किंवा मराठा समाज आणि त्यांच्या सोबत असलेले मुस्लिम समाज असतील, धनगर समाज असतील, 18 पगड जातीचे जे गरजवंत समाज असतील हे काय भूमिका या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतील याचा संदेश हे जरांगे पाटील या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहेत. मित्रांनो, ही सगळी जी काही माहिती आहे मी आपल्याला या ठिकाणी देतोय, परंतु याचा परिणाम असा होतोय की जरांगे पाटलांचा जवळजवळ 8 ते 15 दिवसाचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे. त्या मतदारसंघामध्ये घोंगडी बैठकीचं नियोजन केलं जात आहे. त्या ठिकाणचे मराठा समन्वयक असतील, मराठा समाज बांधव असतील, स्वयंसेवक असतील, हे प्रत्येक गावागावात जाऊन या घोंगडी बैठकीचं निमंत्रण त्या ठिकाणी देत आहेत. पहिला बीड जिल्हा जो निवडला आहे, गेवराई तालुक्यानंतर परळे असणार आहे, परळेनंतर आष्टी पाटोदा आहे, बीड आहे, केज आहे, अंबाजोगाई अशा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधली सभा झाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या बाहेर इतर जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठक घेणार आहेत असं सुद्धा मराठा समाज बांधवाकडून आपल्याला या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे. एकंदरीत या घोंगडी बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, आपलंही लक्ष आहे. किती लोक उपस्थित राहतात, काय निर्णय घेतात या विषयाकडे सुद्धा आपलं लक्ष असेल आणि जी बैठक 5 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता होणार आहे या बैठकीमध्ये जे घडेल ती सुद्धा माहिती DS न्यूजच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्राला या ठिकाणी देईल हे मात्र नक्की या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतोय. आणि मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या. मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला मराठा समाज बांधव पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं उपस्थित राहील का आणि मनोज जरांगे पाटील 288 मतदारसंघामध्ये सत्ताधारी उमेदवारांना त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी काही घोषणा करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.